नमस्कार. आपण MSF महाराष्ट्र सुरक्षा बल या भरतीबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, खूप मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की MSF भरतीमध्ये जाणं योग्य आहे की नाही, म्हणजे आम्ही जॉईन करावं की नाही, आमचे डॉक्युमेंट्स तिथे ओरिजिनल घेतले जातात का, ट्रेनिंग कशी होते, मग MSFमध्ये पगार किती असतो, मग त्याच्यामध्ये पगारवाढ होते का, जर आम्ही एकदाचं MSF जॉईन केलं ट्रेनिंगसाठी, जर आमचं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर आम्हाला जाऊ दिलं जाईल का, MSFवाल्यांना काही गव्हर्मेंट फॅसिलिटी मिळतात का. आता हे जे पोलीस भरतीच्या वेटिंगवाल्या MSFमध्ये बोलवलं जातं आहे, जाणं योग्य आहे का. आता ज्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं आहे, मग तिथे काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे, मग तिथे पण मुलांना डिस्क्वालिफाय करत आहे का, ट्रेनिंगला जाताना सोबत काय काय घेऊन जायचं आहे, असे बरेच काही प्रश्न मुलांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तर आपण आज याच काही 7 ते 8 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मुलांनो, आता पहिला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आम्ही आता दुसऱ्या भरतीची तयारी करत आहोत किंवा काही मुलांना वनरक्षक भरतीचा पेपर खूप चांगला गेलेला आहे, पण त्यांना आता MSFवाल्यांचा फोन आला आहे, मग जॉईन करावं का. जर समजा वनरक्षक भरतीमध्ये आमचं सिलेक्शन झालं तर आम्हाला इथून जाऊ दिलं जाईल का. तर बघा मित्रांनो, जर समजा तुम्ही MSFच्या ट्रेनिंगला जात असताना कुठल्याही परीक्षा देत असाल तरीही MSF ट्रेनिंगचा कॉल आला असेल तर तुम्ही जायला पाहिजे, जाऊ शकता. कारण तुमचं दुसरं कुठेही सिलेक्शन झालं तर तुम्हाला जाऊ दिलं जातं. समजा तुम्ही ड्युटीवर कार्यरत असताना किंवा ट्रेनिंग जरी करत असाल तरी ते सजेस्ट करतात तुम्ही जाऊ शकता. इथे कुणाचं नुकसान होईल असं याच्यात काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त ट्रेनिंगला जाऊ शकता. तर आता दुसरा विषय म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागत आहे इथे, व ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केले जातात का. तर बघा, इथे तुमचे सुरुवातीला फक्त तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे बघितले जातात, पण जमा करताना तुमचे झेरॉक्सच जमा केले जातात. म्हणजे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट न देता फक्त झेरॉक्स जरी जमा केली तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता राहिला विषय मेडिकलचा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जेव्हा मेसेज येतो तेव्हा तुम्हाला तारीख दिली जाते, त्या दिवशी तुम्हाला तिथे बोलवलं जातं. मग तुमचं तेथे सिव्हिल हॉस्पिटलचं, जिल्ह्याचं म्हणा किंवा तालुक्याचं, सहसा जिल्ह्याचंच सिव्हिल हॉस्पिटलचं मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही स्वतः काढून तिथे घेऊन जायचं आहे. मेडिकल नॉर्मल पद्धतीने होतं, एवढं काही टेन्शन नाही आहे, खूप विशेष काही नाही आहे त्याच्यामध्ये, खूप साध्या पद्धतीने मेडिकल टेस्ट होत असते. आता दुसरा विषय म्हणजे ट्रेनिंग कशी होते. तर बघा, आता लोकांचा MSFकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच आहे, म्हणजे प्रायव्हेट आहे वगैरे असा. तर बघा मित्रांनो, प्रायव्हेट जरी असला तरी काही गोष्टी यांच्यामध्ये खूप काही चांगल्या आहेत. कुठला दुसरा जॉब करण्यापेक्षा किंवा पोलीस भरती वेटिंग असल्यानंतरसुद्धा म्हणजे इथे बोलवलं जातं आहे. आणि जर पगारचं जर बघितलं तर तो बरा म्हणजे चांगलाच आहे. आता जे मागे पावसाळी अधिवेशन झालं, मंत्रालयात विषय मांडण्यात आलेला होता, काही मागण्याही होत्या, त्यापैकी जसं की पगारवाढ संदर्भात 5,000ने पगारवाढ होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. अद्याप तर झालेला नाही आहे, पण डिसेंबरपर्यंत नक्कीच होईल. साधारण तुम्हाला 23,000 ते 25,000पर्यंत पगार हा मिळू शकतो. आणि एक महत्त्वाचं, दिवसातून 8 तासच ड्युटी तुम्हाला येथे असणार आहे. त्यामुळे उर्वरित वेळेमध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठली भरती असो, जसे की पोलीस भरती, वनरक्षक, वनसेवक भरती, MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षांची सुद्धा तुम्ही येथे तयारी करू शकताय. कारण तुम्हाला म्हणजे 8 तास ड्युटी असल्यामुळे तुम्हाला उर्वरित वेळ मिळतोय, त्याच्यात तुम्ही अभ्यास करू शकता. ट्रेनिंगमध्ये तुमची प्रॅक्टिसही होते आणि तुम्हाला अभ्यास करायला वेळ देखील भेटतोय. तुमची येथे 45 दिवसांची ट्रेनिंग असते, त्यात तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. त्यात शस्त्र वगैरे असेल, लाठी कवायत, ड्रिल झालं, पासिंग परेड झाली, असं सगळं होतं. म्हणजे जसं तुमची पोलीस भरतीची ट्रेनिंग होते तसंच इथे पण तुमची ती फक्त 9 महिन्याची असते आणि ही इथे 45 दिवसाची दिवसमध्ये कव्हर होते. तर बघा मित्रांनो, तुम्ही येथे ट्रेनिंगला जॉईन झाला तरी तुमची ग्राउंडची चांगलीच प्रॅक्टिस येथे
होणार आहे. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कळवा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळत राहील आणि मी असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर मी संध्याकाळी रोज काही महत्त्वाचे प्रश्नसंच पोस्ट करत असते. तर तुम्ही आपल्या चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. माहिती आवडल्यास मला नक्की कळवा. थँक्यू. जय हिंद.